नर्मदा परिक्रमा त्यानिमित्ताने नर्मदा पुराण कथा जलपूजन सोहळा त्यानिमित्ताने असणारा योग
या ठिकाणी सौ जनाबाई नामदेव पंडित भुसारे, नामदेव पांडुरंग भुसारे, सौ रेखा संतोष भुसारे, संतोष नामदेव भुसारे, सौ रंजना साईनाथ पंडित भुसारे, साईनाथ नामदेव भुसारे, समस्त भुसारे पाटील परिवार, भुसारे वस्ती, ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ, सेवेकरी महिला मंडळ आणि भक्तगण, नर्मदा परिक्रमावासी, आणखी कोणी उपस्थित असणारे भक्तगण काही बरेच लांबून लांबून दिसत आहेत. आपल्या बेटावरच्या असणारे काही महिला मंडळ आहेत, पुरुष मंडळ आहेत, भजनी मंडळ आहेत, गायक वादक मंडळ आहेत, सर्व वारकरी मंडळ आहेत. सर्वांना धन्यवाद. श्रीमती पुष्पाताई रमेश मगर यांचं असणारं नर्मदा परिक्रमाचंच या ठिकाणी असणारं जलपूजन, त्या निमित्ताने असणारा योगायत नर्मदा पुराण या ठिकाणी झालेला आहे. आणि काला आहे, सांगता आहेत, दहंडी टांगलेली आहेत, वेळ बराच झालेला आहे. काला करून आम्ही एक सकाळी बेटातही गर्दी असल्यामुळं निघायला उशीर होतो. ऊन फार तापतायत, मी जास्त लांबवणार नाही, लवकरच उरकून घेऊ आपण. लांबून लांबून पाहुणे मंडळी आलेले आहेत. नर्मदा परिक्रमा आहे तसं वारकरी संप्रदायाला तीर्थयात्रा काही नवीन नाहीये, कारण पंढरीची वारी, आळंदीची वारी, त्र्यंबकेश्वर पैठणची वारी वारकरी करीत असतात. पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गायी नहर निशे नाम तुझे. त्याप्रमाणे नर्मदा परिक्रमा लोक करतात, गोदावरी परिक्रमाही करतात, फार थोडे लोक करतात. कारण गोदावरी परिक्रमाला पूर्वी आमच्याकडे लोक याची बेटात येत नाही, ते कारण बेटमध्ये आल्यामुळं काही अयोध्येची काही संत मंडळी गोदावरी परिक्रमा करतात. पण गोदावरी परिक्रमा खूप मोठी आहे, जवळजवळ 5000 किलोमीटरची आहे. आणि महाराष्ट्र संपल्यानंतर तेलंगणा लागतो. तेलंगणा प्रांतामध्ये व्यवस्था होत नाही, त्यामुळे शक्यतो खूप कमी लोक करतात. नर्मदा परिक्रमा, नर्मदा माईला खूप आणि अशा प्रकारे परिक्रमा करणारे लाखो लोक असतात. नर्मदा मैया आणि सतत प्रवाहित असणारी नर्मदा आहे. नर्मदा ही त्यागाचं प्रतीक आहे. गंगेच्या तीराला ज्ञानी सापडतात, कारण मोठे मोठे ज्ञानी, गंगा ही ज्ञानदान करणारी आहे. शिर ज्ञान गंगा चंद्रमा चिद ब्रह्म ज्योति ललाट. भगवान शिवाचं वर्णन करताना सांगितलं, ज्ञान रूपी गंगा ज्यांनी मस्तकावर धारण केली. भगवान शिवाने गंगा धारण केली म्हणजे ज्ञानरूपी गंगा धारण केली. गंगेच्या तीराला ज्ञानी पाहायला मिळतात, शरोईच्या तीराला त्यागी पाहायला मिळतात, यमुनेच्या तीराला भक्त पाहायला मिळतात. आणि नर्मदा ही वैराग्य प्रदान करणारी नदी. एकापेक्षा एक वैराग्यवान नर्मदेच्या कडेला. बरेच लोक नर्मदा परिक्रमा करतात, पण सारखे दिवसभर चालतच राहतात. थकले की झोपले, पुन्हा उठले की चालायचं. परिक्रमेची अशी पद्धत नसते. थोडे दिवस जास्त लागले तरी अंतर थोडं मापात असावं, नाहीतर थकून गेलं. प्रत्यक्ष भगवान जरी भेटायला आला तर मला झोपू द्या, नंतर बघू द्या. तीर्थयात्रेचा मूळ उद्देश नुसतं चालत राहणं हा नाही आहे. त्या तीर्थयात्रेमध्ये, तीर्थक्षेत्रामध्ये संत महात्म्यांचं दर्शन, सत्संग, कारण सत्संग हा विशेष महत्वाचा आहे. भगवत चिंतन करावं आणि सत्संग. विढाला विढाला तीर्थयात्रे
घेऊ असे विठ्ठल नाम घेऊ संत संग सेव वासुदेव धनिवरी भगवत चिंतन आणि सत्संग या दोन गोष्टी तीर्थयात्रेत घडाव्या आणि तीर्थाचं स्नान पवित्र म्हणून सांगितलं. वैराग्य प्रदान करणार, त्याग प्रदान करणार. त्यागी लोक आपल्याला नर्मदेच्या किनाऱ्याला सापडतात. वैराग्य प्रदान करणारी शरयी आहेत, भक्ती प्रदान करणारी अनेक प्रकारच्या नद्या आणि गोदावरी ज्ञान भक्ती वैराग्य तीनही प्रदान करणाऱ्या आहेत. विठाला ज्ञान गोदावरीची तिरी स्नान केले पांचाळेश्वरी. ज्ञान देवाचे अंतरी दत्तात्रय योगिया. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात ज्ञान गोदावरीचे ते. गो म्हणजे ज्ञान, दा म्हणजे देणे, ज्ञानदान प्रदान करणारे ज्ञान गोदावरीचे ते. असो तीर्थयात्रेचं निमित्त आहेत, परिक्रमेचं निमित्त आहेत आणि आज या ठिकाणी काला आहेत, नर्मदा पुराण झालेलं आहे, दहंडी टांगलेले आहेत. कृष्ण म्हण्याचं वर्णन महाराज करतात. मी कृष्ण नामाचा मणिकंठात धारण केला. कृष्ण करुषण आणि विसर्ग कृष्ण 6 अक्षर मिळून कृष्ण शब्द निर्माण झाला. कृष्ण शब्दात 2च अक्षर दिसतात पण 2 नाही 6 अक्षर आहेत. क नंतर रुकार रु श न हे झाले 5 आणि विसर्गाचे 2 टिंब हे झाले 6 अक्षर मिळून कृष्ण शब्द तयार झाला. क म्हणजे काय? ककार कमलकांता याचे नाभी कमळी जन्म चतुरानना. याच्या नाभीपासून कमळ निर्माण झालं. कमळात ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली. जो ब्रह्मदेवाचा बाप आहे तो कृष्ण. हा ब्रह्मविधीचा जनिता, हा ब्रह्मविधीचा जनिता, ब्रह्मविधीचा जनिता, ब्रह्मविधीचा जनिता. तुम्ही याला धरू पाहता, तुम्ही याला धरू पाहता, तुम्ही याला धरू पाहता, तुम्ही याला धरू पाहता. तुम्ही याला धरू पाहता, हा कैचा इल्हाता की गोकुळच्या नारी. हा ब्रह्मदेवाचा बाप आहे, हा कोणाच्या हातात येणार नाही. ककार कमलकांता. ऋकार रामित्य जो चित्ताचं रमण करतो. ऋकार म्हणजे रमण, आकर्षण. लोहचुंबक ज्याप्रमाणे लोखंडाचं आकर्षण करतो त्याप्रमाणे जो भक्ताच्या चित्ताचं आकर्षण करतो. मनमोहना मुरलीवाला नंदाचा
करणारा, चित्ताचं आकर्षण करणारा, कर्षते कृष्ण. रुकार रामे चित्ताचं रमण करतो, आकर्षण करतो. तिसरं अक्षर श, शकार षडगुणपती, त्याच्याकडे 6 गुण आहेत. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेथ. हे 6 गुण ज्याच्या जवळ आहे म्हणून तो भगवंत, तो भगवान आहे. यश, पहिला गुण आहे यश. यश हा गुण परमात्म्याचा आहे. परमात्म्याची कृपा झाल्यावर यश नाही. काही लोक काय अपयशी, काही लोक अपयशीच असतं. त्याचं तोंड पाहिलं तरी यश येत नाही. आपण तर सकाळी सकाळी कोण तोंड पाहिलं कोण असतो, दिवसभर कामच होईना. शेतीत अपयश, एखादं पीक केलं नेमकं त्याचं भावाचं नाही, विकून टाकल्यावर भाव वाढतो. काही ठेवताय, मागच्या वर्षी कपाशी ठेवली लोकांनी, सुरुवातीला भाव बरा होता, ठेवली कपाशी, नंतर विकल्याशिवाय पर्यंत भावच उतरले. कधी कधी कांदे विकून टाकतो, मग भाव वाढतो. कधी कधी ठेवतो पण भावही कमी होतात, चढूनही जातात. बऱ्याच उलटा पलटा होत असतात. व्यापारात नुकसान, शेतीत नुकसान, राजकारणात ज्या पार्टी गेली ती पार्टी पडलीच. हा ज्या पार्टी जाईल ना ती पार्टीच पडते. त्याच्यामुळे पार्टीवाले त्याला घेत नाही. हा दोघं हा लागे पार्टी पडते. नेहमी पडलेल्याच पार्टीला कायम पार्ट्या बदलतो, पण कधीच विजयाची पार्टी त्याच्या प्रारब्धात नाही. पण यश हा गुण परमात्म्याचा आहे. ऐका यशस्वी म्हणजे लक्ष्मी ज्याची दासी आहेत. औदार्य, उदारता आहे त्या परमात्म्याची. ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य या 6 गुणांनी युक्त तो भगवान. स्वगत सच्चिदानंद मिळवणे शुद्ध सुत गुण विणली रे. षडगुण गोंडे रत्न दे तुझ श्याम सुंदरा शोभली रे. असा असणारा भगवान परमात्मा. शकार षडगुणपती, तिसरं अक्षर क रू श, चौथं अक्षर न, नकार नारसिंह य. नकार म्हणजे नृसिंह. नृसिंह भगवान जेव्हा हिरण्यकश्यपाचा वध करण्याकरता प्रकट झाले, भयंकर अवतार धारण केला, उग्र अवतार. खांबावरील लाथ मारी दुर्जने, स्तंभी नारायण स्तंभी नारायण. स्तंभे नारायण प्रगटला. खांबावर लात मारी, गुरु 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 करीत नरसिंह भगवान प्रगट. हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं महाराज. कृष्ण सुद्धा पुतणे करता उग्र झाला ना. पुतणेच्या स्तनाला मुख लावलं, दुग्ध प्राशन केलं, रक्त प्राशन केलं, विष प्राशन केलं. घाबरली पुतना, सोड कृष्णा सोड. सामंतोंचालमती प्रभाषणी निष्पिड्यमाना अखिल जीवनवर्णी, सोड सोड कृष्णा सोड. भगवान म्हणले, मावशी मी एकतर कोणा धरीत नाही, धरत तो सोडित नाही. आतापर्यंत ज्याला धरत सोडलं नाही. कृष्ण कोपोने जासे मारितो पावे ब्रह्म साक्षात्कारी.
अहो बकेयं स्तनकालकूटं जिगांसया प्राय यदप्रसादि लेभे गजं धाद्रजितान्तपुण्यं संवादयालुं श्रियं भजेमा. स्तनाला वेश लावून आलेल्या पुतणेचा उद्धार केला महाराज. उग्र झाला. कंसा करता उग्र झाला ना हो. जेव्हा भगवान मथुरेला गेले, कोल्या पिंडाचा हत्ती मारला, चाणूर मुष्टिक ठार मारले, कंस थरथर कापायला लागला. मामा आठवा आठवत का आकाशवाणी? मामा आकाशवाणी आठवा. आकाशवाणी काय सांगितलं होतं? आठवा. आकाशवाणी जो आठवा सांगितला होता तोच आठवा मी आहे तुमचा काळ. मामा आता आकाशवाणी आठवा. थरथर कापायला लागला. एक तर आठव्याला गावला होता. कंसाला रात्रंदिवस आठवा दिवस तो आठवा प्रत्यक्ष समोर आलाय. कंसाचा मुकुट खाली पडला. कंसाचे केस धरेन ओढलं ना खाली. अरे कृष्णा सोड, फार वेदना होता. आज कळतंय का मामा वेदना होते? जेव्हा देवकी मातेचे केस धरले होते तेव्हा देवकी मातेला किती वेदना झाली असतील आज कळतंय ना. खाली ओढलं कंसाच्या छातीवर बसला कृष्ण. उग्र झाला महाराज आणि एका बुक्यात कंसाला ठार मारला. गोपाळ कृष्ण भगवान सगळ्या गोपाळांनी जय जयकार केला. पण बाकीचे शांतच. काही शांतच होते बर का. कारण काही बांधावर राहतात. इकडं उडी टाकायची का तिकडं. जर वारं पाहून उडी मारायला. सध्या वारं कसं चालू आहे, कोणत्या दिशेने वाहत आहे. त्याच्यामध्ये काही होते बांधावर. त्यांनी विचार केला एका बुक्यात मरण्यासारखं नाही. आपण जर आरोडी दिली, जर जिवंत असला तर आणि आपला आवाज जर ओळखला तर अजून अंदाज घ्या खरंच मेला का नाही म्हणून. म्हणून कृष्णाने एक लात मारली. उलथून लाता खात्री झाली. निश्चित मेलेला दिसतो. आणि म्हणून सर्वांनी जय जयकार केला. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे कृष्णाला सर्वांनी उत्साहित केलं. भगवान कृष्णाने कंसाला ठार मारलं. उग्र झाला. नकार नारसिंह या नकारामध्ये उग्रता आहेत. आणि आहे अग्नी. अग्नी ज्याप्रमाणे लाकडा जाळून भस्म करतो त्याप्रमाणे जो पापाला जाळून भस्म करतो तो कृष्ण. आणि विसर्गाचे दोन टिंब आहेत, जीव आणि परमात्म्याचं ऐक्य. अशा प्रकारे कृष्ण नाम, या कृष्ण नामाचा मी जप करतो. कृष्ण नाम रूपी मणी मी कंठात धारण केला. त्यामुळे अज्ञानाचा अंधकार संपला. प्रथम चरणामध्ये Love.
कृष्णमणी अवघा जनी प्रकाश कृष्ण नामाचा मणीने कंठात धारण केला त्यामुळे अज्ञानाचा अंधकार संपला. विठाला त्या प्रकाशात काय कला त्या प्रकाशात कला वाटायचं. काही लोक 5 स्टार हॉटेलमध्ये डिम लाईट मध्ये खातात. काही शुद्ध प्रकाशात खाण्यासारखं नसतंच म्हणून डिम लाईट मध्ये खातात. शुद्ध प्रकाशात सेवन करायचा तो म्हणजे काल आहे. प्रसाद असतो प्रसन्नता. ज्या भोजनात प्रसन्नता आहे त्याला प्रसाद म्हणतात. भोजन कसं असावं. भोजनामध्ये 4 गुण असावे. स्वारूप्य, स्वारस्य, सुगंध आणि स्वादिष्ट. स्वारूप्य म्हणजे भाजीचा रंग चांगला असावा, खाण्याला आनंद वाटतो. स्वारस्य म्हणजे ती रसदार असावी, त्यात जीवनसत्व विटॅमिन्स असावे. सुगंध म्हणजे गंध चांगला असावा. स्वादिष्ट म्हणजे चव चांगली असावी. खाण्याला भूक लागलेली असावी. स्वयंपाक करणारी सुगरण असावी. कशात काय घालावून किती घालायचं नॉलेज असावं. नाहीतर एक सुगरण बसली स्वयंपाकात, तिने बनवली खिचडी 3 मजली. तळाला जळकेवाडी, मध्ये चिखलवाडी, वर तांदूळवाडी. खाणारा काय खावं. स्वयंपाक करणारी सुगरण असावी. खाणारा भूक लागली असे, खाऊन घेऊन अजीर्ण झालेलं. अगोदर डायबिटीस, त्याच्यात अजीर्ण, वरून गुलाबजामचा आग्रह, त्याला काय आनंद मिळायचा. खानाला भूक लागली असावी आणि ते भगवंताच्या चिंतनात केलेलं असावं. पवित्रते अन्न हरिचिंतनी भोजन. हरिचिंतनात केलेलं भोजन पवित्र असतं. त्या गोपिका प्रत्येक काम करताना भगवंताचं चिंतन करतात. खुरपायला गेलं एका हातात खुरपाय, दुसऱ्या हातात माळ आहेत. गुराख्याची एका हातात काठी असते, दुसऱ्या हातात माळ असते. प्रत्येक काम करताना मंथन करताना भगवंताचं चिंतन. उठवणे प्रात काळी गवळण घुसळण घुसळी. कृष्णाची पोवाडे हृदयी पदोपदी ध्याती. कृष्णाचे पोवाडे हृदयी पदोपदी ध्याती. मंथन करताना गाती कृष्णाचे पोवाडे. बाजारात विकायला जरी गेल्या तरी दही घ्या, दही नाही म्हणत. गोविंद घ्या, कोणी दामोदर घ्या. घ्या मुकुंद मुरारी गोविंद आनंद गंध घ्या चंद. घ्या मुकुंद घ्या मुरारी घ्या गोविंद घ्या मुकुंद मुरारी गोविंद. हो घ्या मुकुंद मुरारी घ्या मुकुंद मुरारी गोविंद आनंद गंध घ्या चंद. घ्या मुकुंद घ्या मुरारी घ्या गोविंद घ्या मुकुंद मुरारी गोविंद. हो घ्या मुकुंद मुरारी या मुकुंद मुरारी गोविंद आनंद कंद घ्या छंद. घ्या मुकुंद घ्या मुरारी घ्या गोविंद घ्या मुकुंद मुरारी गोविंद. हो घ्या मुकुंद मुरारी गोविंद. फक्त भगवान दिसतो प्रत्येक काम करताना. अशा प्रकारे कणिक मळताना रामकृष्ण रामकृष्ण, कांदे बटाटे चिरताना रामकृष्ण रामकृष्ण, फोडणी देताना रामकृष्ण रामकृष्ण, चपाती लाटताना रामकृष्ण रामकृष्ण,
चपाती भाजताना रामकृष्ण हरी असतात. नामस्मरण करून जर स्वयंपाक केला किती गोड लागेल, करून पाहू द्यापासून. कारण हात जरी गुंतले तोंड तर मोकळच आहे ना. कधी चालू आहे भजे तळता तोंड टाकून पाहावं लागतं. मीठ मिरची कमी झाली का, हात गुंतले पण तोंड मोकळं आहे ना. प्रत्येक काम करताना भगवंताचं चिंतन. त्या गोपी बघा, बोलती चालती सर्वत्र श्रीपती त्यांच्या दृष्टी. सासुरे माहेर सासू सासरा दिल देखत त्या व्रतारा हरीच्या रूपे. सासुरे माहेर सासू सासरा दिल देखत त्या व्रतारा हरीच्या रूपे. बोलताना भगवान, चालताना भगवान, पाहताना भगवान, ऐकताना भगवान, सासूत भगवान, सासऱ्यात भगवान, दिरात भगवान, पतीत भगवान, माहेरी भगवान, सासरी भगवान. याला सर्वत्र भगवत दर्शन म्हणतात. एक आहे स्वप्नातील भगवत दर्शन, एक आहे ध्यानातील भगवत दर्शन, एक आहे प्रत्यक्ष भगवत दर्शन आणि एक आहे सर्वत्र भगवत दर्शन. सर्वत्र भगवत दर्शन त्या गोपींनी. म्हणून सतत भगवंताचं चिंतन, तेव्हा अज्ञानाचा अंधकार संपला आणि शुद्ध चैतन्याचा प्रकाश. महाराज सांगतात त्या प्रकाशामध्ये काला वाटायचा आहे. द्वितीय चरणामध्ये काला वाटू एकमेका. जास्त लांब व्हायचं नाही. 10-5 मिनिटांमध्ये आवरून घेऊ आपण. अजून पंक्ती व्हायच्या आहेत. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. काला एकमेकाला वाटायचा आहे, पण कोणाला द्यायचं आहे? निका वैष्णव.
निका वैष्णव कोण? जो परमात्म्याला समर्पित झालेला आहे तो निका वैष्णव. या लागी शरीर सांडवा की जे सगळे गुणांचे लोण उतरीचे संपत्ती मधु सांडीचे कुरवंडी करून परमात्म्याला सर्वस्व समर्पित झालेला वैष्णव त्या निका वैष्णव म्हणतात. तो काल्याचा अधिकारी आहे, त्याला काला देव. नाहीतर परमार्थात दिखावा करणारे फार लोक असतात. एक संन्यासी महात्मा होता. एक राजा त्याची सेवा करू लागला. पण साधू विचार केला, राजाच्या मोहात गुंतणं ठीक नाही. सांगितलं, राजा मला उद्या जायचंय. राजा म्हणला, महाराज थांबा काही दिवस. नाही जायचं म्हणलं. ठीक आहे, राजा या नात्याने तुम्हाला काही द्यावंशी माझी इच्छा. काय देणार तू? मला काही नको. महाराज इच्छा व्यक्त करत असं तर आमच्या माळकरी आहेत ना, या सगळ्या माळकऱ्यांचा टॅक्स माफ करून टाकले. राजा म्हणे, ठीक आहे. बातमी जेव्हा वाऱ्यासारखी पसरली, दुसऱ्या दिवशी माळीच्या दुकानात गर्दीच गर्दी. तो दुकानदार म्हणे, इतके कसे लोक अचानक सुधारले, काहीतरी भानगड दिसते. त्यांनी 10 रुपयाची माळ 100 रुपयाला करून टाकली. त्याने घेतला धंदा करून. सगळेच माळकरी मग टॅक्स द्यायचं कोणी? राजा झाला दरिद्री. एक दिवस साधू परत भ्रमण करीत आला. राजाला विचारलं, राजा अशी अवस्था का झाली? साहेब तुम्ही सांगितलं माळकरी टॅक्स माफ करा, सगळेच माळकरी झाले, काय घ्यायचं कोणाकडून? त्याचे खरे माळकरी ओळखवा लागतील. कसे ओळखणार? तुम्ही काही काळजी करू नका. साधू निरोप पाठवला. राजा आजारी पडलेले आहेत. राजाची तब्येत जास्त सिरियस झालेली आहे. राजाला अतिदक्षतेमध्ये हलवलेलं आहे. राजाच्या दोन्ही किडन्या फेल होत चाललेल्या आहेत. डॉक्टरने सांगितलं, राजाला माळकऱ्याची किडनी पाहिजे. प्रत्येक जण विचार करतो, न जाणे आपला नंबर लागतो का काय? रात्रीतून माळी भराल. जेवढे ओरिजिनल माळकरी तेवढे टिकले, बाकीच्या टाकल्या काढून काही तर जाळून नाही टाकला. घरात पाहिलं तरी माळकरी म्हणते. काही काही कोरोनाच्या काळात माळीच करून टाकल्या. का माळ दिसत नाही, हे तुटले कधीपासून? कोरोनापासून. कोरोना मारीचा काय संबंध आहे? अशा प्रकारे जे ओरिजिनल माळकरी तेवढे टिकले. याला खरा भक्त म्हणत नाही. निका वैष्णव आहेत, निष्ठावान वैष्णव आहेत. 7 दिवसाचा जरी झाला उपवासी तरी कीर्तनाशी टाकू नये. फुटो हे मस्तक तुटो हे शरीर, परिणामाचा गजर सोडू नये. शरीराचे होत दोन्ही तिन्ही भाग, परी कीर्तनाचा रंग सोडू नये. तुका म्हणे ऐसा नामीच्या निर्धार, तेथे निरंतर दिवसे. असा निर्धार असावा लागतो. असा वैष्णव जे निका वैष्णव तो काल्याचा अधिकारी आहेत. अनाधिकारी कोण? ब्रह्माधिक अनाधिकारी आहेत. ब्रह्मदेवाला कृष्ण कळाला असता तर गोपाळ वासर चोरून नेली नसते. इंद्राला कृष्ण कळाला असता तर इंद्राने पाऊस पाडला नसता. म्हणून ब्रह्माधिकांना आम्ही काला तर देणार नाही. वाकुल्या दाखवल्याशिवाय राहणार नाही. तृतीय चरणामध्ये ब्रह्मादिका उत्तम लोक दाखवू. ब्रह्मादिकांना आम्ही काला देणार नाही तर वाकुल्या दाखवू. कारण ते काल्याचे अधिकारी नाही आहेत. मग काल्याचे अधिकारी कोण आहेत? महाराष्ट्रात आम्ही आहोत. या भूमंडळातील गाढेवीर शेवटच्या चरणामध्ये तो का मैंने
असो अशा प्रकारे अनेक लीला भगवान परमात्मा करतात. त्यामध्ये चौर्य लीला करू लागले. व्रजे वसंतम नवनीत चोरम गोपांगणानांच दुकूल चोरम स्थिराधिकायामृते सचोरम चोरागण्यम पुरुषम नमामि. चौर्य लीला भगवान परमात्मा करू लागले. अनेक गाऱ्याने येऊ लागले. गवळण सांगते गाराणी रात्री आला तुझा चक्र पाणी खावणे दैदित तुपलोनी ओगी फोडली विरजनी हागे बाई कोणाशी आवरेना कोटवर सो धिंगाणा. एक एक गोपी गाराणी घेऊन येत आहे. दुसरी आली धावत अनेक बाई काय केली मात मुखासे मुख चुंबन घेत गळ्यामध्ये हात घालीत. तिसरी आली धावणी अनेक बाई काय केली करणी पतीची दाढी माझी विणी दुघांची गाठ बांधून गाठ बाई सुटे ना कोटवर सो आम्ही जातो गोकुळ सोडणे आमच्या सोना घेऊन. गंगागिरी महाराज महिला भक्त मंडळ सेवेकरी महिला मंडळ मुद्देश्वरगाव यांच्याकडून 31 रुपये अर्पण. आपल्या गावातून जवळजवळ 40-45 महिला बेटामध्ये सेवा करण्याकरता येतात. एकादशी कोणती एकादशी? शुद्धवारीला. शुद्ध एकादशीला सेवेला येणाऱ्या सर्व सेवेकरी महिला मंडळ त्यांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पुरुषांना वेळ मिळत नाही पण ते वेळ भरून काढतात विचार. पुरुष त्यांना पाठवतात हे भाग्याचे नाव. मुद्देश्वरगाव फार तसं काही बेटाकडे येत नव्हतं. आता अलीकडे थोडं यायला लागलं. औरंगाबाद 2-5 मिनिटांमध्ये लांबून काही पाहुणे मंडळी आले त्यांना जायचं. श्रीमती पुष्पाताई रमेश पाटील मगर यांनी जी नर्मदा परिक्रमा केली त्या नर्मदा परिक्रमेची परिपूर्णता पूर्तता आणि म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहेत. नर्मदा पुराण झालेला आहे आणि आज सांगता काल्याचे कीर्तन दयांनी टांगलेले आहेत. करूया 2 मिनिटात दयांडी काला उरकून घेऊ. अनेक गारण येऊ लागले. यशोदा म्हणले कृष्णा तो गावात सुद्धा वागत नाही, तुला रानात गेला पाहिजे. चला गोपाल खंडावरी का बळे आता मला काठी पासे खंडावरी का बळे आता मला काठी पासे सावरा जगले जीते हो सावरा जगले खंडावरी का बळे आता मला काठी पासे खंडावरी का बळे आता मला काठी पासे सावरा जगले जीते हो सावरा खांद्यावर कंबळ घेतले, हातात काठी घेतले. भगवान गायी चालू लागले. गायी चारता चारता खेळ खेळू लागले.
झाला शेण खांदी वार बोटी भुकू काय कळावे अवघ्या सोडील्या मोठा जिचा ऐकाला गोमटा घरी घरी देवा दामा देतो पंढरनाथ बोला घेऊन तरी पिंड्या वाटे तशी तरी बंधात गीतिकात प्रसाद देतो भगवान मध्यभागी बसले भोवती गोपाळ बसले भगवान कला करतात पर्या कला ज्ञानेश्वर